ಭಾರತೀಯ ಬೌದ್ಧ ಮಹಾಸಭೆ ವತಿಯಿಂದ ನಿಪ್ಪಾಣಿಯಲ್ಲಿ ಧಮ್ಮಚಕ್ರ ಪರಿವರ್ತನಾ ದಿನ ನಿಮಿತ್ತ ವಿಶೇಷ ಪ್ರಬೋಧನೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಹಮ್ಮಿಕೊಳ್ಳಲಾಗಿತ್ತು. ಆರಂಭದಲ್ಲಿ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಹಾಗೂ ತಥಾಗತ ಗೌತಮ ಬುದ್ಧರ ಮೂರ್ತಿಗೆ ಮೇಣದ ಬತ್ತಿ ಬೆಳಗಿ ಪುಷ್ಪಾರ್ಪಣೆ ಮಾಡಿ ಪಂಚಶೀಲ ತ್ರಿಸರಣಿ ಹೇಳುವ ಮೂಲಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಚಾಲನೆ ನೀಡಲಾಯಿತು. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಸುಧಾಕರ್ ಮಾನಿಯವರು ಪ್ರಾಸ್ತಾವಿಕವಾಗಿ ಭಾಷಣ ಮಾಡಿದರು. ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಉದ್ದೇಶಿಸಿ ಮಾತನಾಡಿದ ಅನಿಲ್ ಮಸಾಳೆ, ನ್ಯಾಯವಾದಿ ರಾಜೇಂದ್ರ ಥರ್ಕಾರ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಉದ್ದೇಶಿಸಿ ಹಲವಾರು ವಿಷಯಗಳನ್ನು ಹೇಳಿದರು. ಈ ಸಭೆಗೆ ಸಮಾಜದ ಮುಖಂಡರಾದ ಅಶೋಕ್ ಲಾಕೆ, ಸುಧಾಕರ್ ಮಾನೆ, ನ್ಯಾಯವಾದಿ ರಾಜೇಂದ್ರ ಥರ್ಕಾರ್, ಧನಾಜಿ ಕಾಂಬ್ಳೆ, ಗೌತಮ್ ಹುಕ್ಕೇರಿ ಇನ್ನಿತರರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. ನರ್ಜಿತ್ ವಿಟೆಯವರು ವಂದಿಸಿದರು. कॅमेरा पर्सन चेतन संधी, शिवबसव लाईव्ह, निपाणी. कुठं ऐकलंय बाबासाहेबांनी भारताला बँक दिली. भारताला दिल्ली बँकेचं नाव आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. जो माणूस भारताला बँक देतो त्या नावानं एकही समाजामध्ये बँक नाही असेल तर सांगा त्याचं काम कुठंपर्यंत आहे सांगा. हे दुर्दैव आहे. ज्या बाबासाहेबांच्या आर्थिक तत्त्वज्ञानावरती जगाचं अर्थशास्त्र चालतं त्याच विचारावरती रिझर्व्ह बँक चालतं. त्या रिझर्व्ह बँकेचे बँका लाखोनं या ठिकाणी आपल्या भागात आहेत. आमची पैसा कुठं आहे? आमचा पैसा कुठं आहे? आमचा पैसा बिरेश्वर बँकेत आहे. आमचा पैसा अरिहंत बँकेत आहे. आमचा पैसा इतर बिरदेव बँकेत आहे. इतर सगळ्यांच्या बँकामध्ये आमचा पैसा आहेत. माझ्यासारख्याच्या 5-6 खाती इतर बँकांच्या मध्ये नाव आहेत. बाबासाहेबांचं नाव घेणारे आम्ही तुम्ही बाबासाहेबांचं एक बँक चालू शकत नाही, एक बँक उभं करू शकत नाही. आणि म्हणून राजरत्न आंबेडकर MBA आहेत, अर्थतज्ञ आहेत. त्यांच्या लक्षात आलं आहे जर RBI हे भारताची बँक असेल तर माझ्या बुद्धिस्ट लोकांचं बुद्धिस्ट बँक ऑफ इंडिया काढायचं स्वप्न राजरत्न आंबेडकर सगळ्या जगभर सांगत फिरालेत. बुद्धिस्ट बँकेची संकल्पना राजरत्न साहेबांनी जिथं सांगितलं तिथल्या लोकांनी एका दमात हात वर केलेत आणि त्यांना पाठिंबा दिलेत. कॅनडामध्ये राजरत्न आंबेडकर गेले. कॅनडामधल्या लोकांनी विचारलं तुमचं BBI संकल्पना काय? RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, बुद्धिस्ट बँक ऑफ इंडिया BBI काय संकल्पना आहे? राजरत्न सांगतात माझा समाज एकूण बहुजन समाज 85% माझ्या देशात आहे. या समाजाला एक बँक रूपानं गुंतवणुकीचं सवय लागावं. त्यांचा पैसा इतर बँका लुटत आहेत, तो पैसा याच बँकेत येईल आणि या बँकेच्या माध्यमातून समाजाची उन्नती करण्याचं स्वप्न राजरत्न आंबेडकर घेत आहेत. राजरत्न आंबेडकरांसमोर दुसरी एक संकल्पना आहे की बुद्धांच्या तत्त्वज्ञानावरती एक विद्यापीठ या ठिकाणी उभं करायचं आहे. एक काळ असा होता तक्षशिला विद्यापीठ, जगामध्ये भारी विद्यापीठ, बुद्धांचं तत्त्वज्ञान सगळ्या जगाला देत होतं हे विद्यापीठ. राजरत्न आंबेडकर अशा बँकांच्या निर्मितीतून दुसरीकडं धम्माच्या प्रचारासाठी बाबासाहेबांनी बुद्धांचं तत्त्वज्ञान समाजासमोर ठेवण्यासाठी विद्यापीठाची संकल्पना घेतलीत. नागपूर शहरामध्ये नागपूरच्या जवळ 60 एकर जमीन बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाला मिळालं आहे. त्या ठिकाणी नजीकच्या काळामध्ये एक भलं मोठं विद्यापीठ उभं राहील. म्हणजे एका बाजूला बुद्धचरित्र, बुद्ध धम्माचं तत्त्वज्ञान, बाबासाहेबांचं तत्त्वज्ञान आणि दुसरीकडं आपल्या समाजाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची योजना राजरत्न आंबेडकर घेतलेत. आणि म्हणून बंधूंनो आज 7 राज्यामध्ये ही BBIची संकल्पना घेऊन राजरत्न आंबेडकर फिरत आहेत. या BBIच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेची संकल्पना प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक बँक उभी राहणार आहे. या 7 राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात ही बँक उभी राहणार आहे. एक बँक सुरू करण्यासाठी 4000 शेअर्स पाहिजेत. एक बँक उभी करण्यासाठी 1 कोटी रक्कम पाहिजे आहे आणि ह्या 1 कोटी रकमेसाठी 2500 रुपये शेअर्स वर्गणी, 110 रुपये रजिस्टर, 2610 रुपयेचं एक शेअर्स एका माणसाला एकच घ्यायचं आहे. जिल्ह्यामध्ये 4000 जेव्हा शेअर्स होतील त्या जिल्ह्याला एक बँक मंजूर होणार आहे. बेळगाव जिल्ह्यासाठी राजरत्न आंबेडकरांनी ज्या बेळगाव जिल्ह्यामध्ये बाबासाहेब गेले, बाबासाहेबांचा परिवार थांबलेला आहे,
जिथं बाबासाहेबांचे विचार आहे त्या बेळगाव जिल्ह्यासाठी एक बँक ऑलरेडी त्यांनी दिलेत. या बँकेसाठी 4000 शेअर्स पाहिजे आहेत. आम्ही आता गावागावात फिरतो आहे. गेल्या रविवारी बेळगावला गेलो होतो. बेळगावमध्ये जवळजवळ 50 नोकरदार आमच्या समोर बसले होते. BSNLचे होते, ST डिपार्टमेंटचे होते, अन्य खात्यातले होते. 50 जण होते. त्यातल्या एकानं सांगितलं, मी माझ्या समाजामध्ये मार्च 1927ला बाबासाहेबांनी पहिली चळवळ पाण्याची केली. त्यावेळी त्या पाण्याचा स्पर्श करायला जात असताना, सभागृहापासून त्या 14 तळ्यापर्यंत जात असताना त्या मिरवणुकीमध्ये घोषणा महात्मा गांधी की जय, बाबासाहेब की जय नाही. तिथं बाबासाहेबांनी महात्मा गांधी की जय म्हणून द्यालेले आहेत. म्हणजे बाबासाहेबांना काही ते दुसरा धर्मांचा विचार डोक्यात नाही आहे. मात्र बाबासाहेबांना त्या चळवळीच्या केसमध्ये कोर्टामध्ये साक्षीला उभा केलं गेलं. त्या टायमाला बाबासाहेब आंबेडकर हायकोर्टाच्या जजना ठणकावून सांगायला लागलेत, एका बाजूला पाणी मागणारा समाज आहे, एका बाजूला पाणी न देणारा समाज आहे. जर माझ्या समाजाला जर काही पाणी देऊ नका म्हणून जर समाज एक उभा राहत असेल तर मला धर्मक्रांती करावी लागेल. बाबासाहेबांनी त्याच टायमाला कोर्टामध्येच घोषणा केलेली आहे. परत बाबासाहेबांना मनुस्मृती जाळायची पाळी आली. तर ती कशामुळे जाळायची पाळी आली, तर ह्या केसमध्ये बाबासाहेबांनी 14 तळ्याचं पाणी घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मनोवादी एका ठिकाणी आले, त्यांनी बैठक घेतली आणि हे 14 तळ्यानी अशुद्ध झालेलं आहे, त्याला शुद्ध केलं पाहिजे म्हणून शुद्धीची प्रक्रिया ज्या टायमाला तिने राबवली गेली त्या 14 तळ्यावर, तर त्या तळ्यातलं पाणी आणून 1000 घागरी बाहेर फेकले एक मंत्राच्या जयघोषात, की घाण पाणी बाहेर काढायला लागले म्हणून, शुद्ध करायला लागले म्हणून. गाईचं शेण, गाईचं तूप, गोमूत्र त्या विहिरीत टाकायला लागले आणि त्या गोमूत्र ते शुद्ध करायला लागले. मग बाबासाहेबांनी ठरवलं, जर मला जर काही एक अशुद्धीचा शिक्का जर मारणार जर कुठलं पुस्तक असेल तर मी ती पुस्तकं जाळून टाकीन आता. म्हणून बाबासाहेबांनी ती मनुस्मृती जाळली. तर मित्रांनो, बाबासाहेबांना एक अपेक्षित असा एक समाज आहे की तिथं ब्रह्मा विष्णू महेश मानणार नाही, 33 कोटी देवाचा लवलेश असणार नाही आणि श्राद्ध आपण घालणार नाही. तर कालच कधी मला एक समजलं की आजपासून श्राद्ध पाळण्याचा दिवस सुरू झाला आणि आमच्यातली ह्या जमलेली लोक किती लोकांनी वर घरावर काही ते नैवेद्य ठेवून आलेत. अजून सुद्धा शोधमोज जर घेतला तर जास्तीत जास्त लोक त्या धर्माकडे वळण्याचाच कधी प्रयत्न करायला लागले. आम्हाला मनुवाद्यांनी एक अशा पद्धतीची भीती गाठली ती आमच्या डोळ्याला दिसत नाही, मग डोक्यात मात्र तिने घालून ठेवली की डोक्यात अशी एक भीती घालून ठेवली की स्वर्गामध्ये तुम्हाला हे केलं तर तुम्हाला ते पाप तिथं वर बघावं लागेल आणि हे केलं तर वर तुम्हाला पुण्य मिळेल. ते काय केलं तर वर मिळणारं आम्हाला आहे हे डोळ्याला दिसत नाही, मात्र आमच्या डोक्यात बिलकुल जात नाही. तर मित्रांनो, ह्या निमित्ताने मी तुम्हाला साधं एक उदाहरण सांगेन. माझ्या घराच्या पाठीमागं एक माझा मित्र होता, त्याला दारूचं व्यसन होतं आणि तो एक दिवशी वारला. मी इचलकरंजी नगरपालिकेत मी सर्व्हिसला होतो. मला फोन आला की तुमचा दोस्त वारलाय. तर मला काय त्या वेळेत कधी यायला जमलं नाही. म्हणजे 3रा दिवस जे असतोय त्या दिवशी यायचा मी निर्णय घेतला आणि स्मशानभूमीमध्ये सगळे लोक जमा झालेत. पिंड मांडला गेला तिथं शेणाचा आणि जे आणलेलं जे काय लोकांनी नैवेद्य होता त्या आजूबाजूला सगळा ठेवला गेला आणि त्या माऊलीला एकच तो मुलगा होता, एकुलता एकच मुलगा. त्याच्यामुळे आई भयंकर दुःखात असावी, तिच्यावर भयंकर मोठं संकट आलं असावं, तिला आपण सोबत केली पाहिजे, तिला मदत केली पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून मी इचलकरंजी जेवण येताना इथंवरती विचार करत यायला लागलोय. सगळा नैवेद्य मांडला गेला आणि सगळी लोक बाजूला गेली आणि माझं लक्ष त्या आईकडे गेलं, त्या मुलग्याच्या, आणि आई हसली. मलाही खोटं पडलं, एकुलता एक मुलगा वारलाय आणि आई हसली कसं काय. तर मी बिचा बुसकळ्यात पडलो. एकुलता एक मुलगा वारसदार वारतोय आणि आई अचानकपणे हसते.
आणि जर मी जर सहज चौकशी केली, आई हसली का, तर आई हसली म्हणजे त्या आईचा पहिला नेवल कावळ्याने शिवला होता. त्या आईला मुलगा मेल्याचं दुःख नाही. ह्याच्याशिवाय दुसरं काय केलं आहे मी? आम्ही खरोखरच आम्ही काय करायला पाहिजे की बाबासाहेबांना जो घालून दिलेला धम्म आहे तो धम्माचं आचरण करणं गरजेचं आहे. त्या धम्माचा प्रसार करणं गरजेचं आहे. त्या धम्म काय हे समाजाला सांगणं गरजेचं आहे. धम्म कोणत्याही जाती धर्माच्या विरोधात किंवा कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही. म्हणून बाबासाहेबांनी काय केलं की भारतीय राज्यघटना, बाबासाहेबांनी घटना लिहायच्या अगोदर कधी कसं होतं, मनुस्मृती होतं. त्याच्या अगोदर कुठं इंडियन ॲक्ट होता, ब्रिटिशांचा इंडियन ॲक्ट होता. त्याच्या अगोदर तुम्हाला कोणताही धर्म स्वीकारण्यासाठी तुम्हाला बंदी होतं. पहिल्यांदा बाबासाहेबांनी काय केलं की कायद्यामध्ये बाबा धर्म स्वीकारण्याचा अधिकार, धर्माचा प्रचार करण्याचा अधिकार, धर्माचा कार्यक्रम घेण्याचा अधिकार बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटनेमध्ये 25, 26 आणि 27, 28 कलमानुसार आपल्याला दिलेत. म्हणून आम्ही ठामपणे ह्या ठिकाणी आम्ही बौद्ध धर्माचा कार्यक्रम घेत आहोत, बौद्ध धर्माचा प्रसार करत आहोत. हे कॉन्स्टिट्युशनल राईट्स आहेत आणि हे कॉन्स्टिट्युशनल राईट प्रत्येक धर्माला बाबासाहेबांनी दिलेले आहेत. एका धर्माला दिले तर अशातला भाग नाही. ज्याला कोणता धर्म आवडतो तो धर्म स्वीकारण्याचा अधिकार त्याला दिलेला आहे. तसा आपला बाबासाहेबांनी आम्हाला घालून दिलेला बौद्ध धर्म आहे, तो स्वीकारण्याचा, तो प्रचार करण्याचा तो अधिकार आम्हाला आहे. त्या पद्धतीनं बंधूंनो, जर करता आम्हाला इतिहासामध्ये जर आम्ही बघितलं की बाबा 1956 पासून आजपर्यंत बौद्ध धम्माची टक्केवारी तुमच्या मताप्रमाणे वाढायला पाहिजे होती काही कमी व्हायला पाहिजे? काय विचारतो साहेब प्रश्न मी? वाढताना ते दिसतंय काय? ही शोकांकित आहे. कारण का बौद्ध धर्माची जी संख्या व्हायला पाहिजे वाढताना दिसत नाही. म्हणजे पुढं असा प्रश्न निर्माण होतोय की खरोखरच आपल्यातली लोक ती बाबासाहेबांचे अनुयायी आहेत की नाही याचा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. खरोखरच जर बाबासाहेबांचे अनुयायी असतील तर ते बौद्ध धर्म स्वीकारणारच. त्या बाबासाहेबांना सांगून दिलेले जे काही 22 प्रतिज्ञा आहेत त्याचं त्यांनी हे करणारच, बरोबर. पण हे करत नाही म्हटल्यानंतर आपल्या समोर प्रश्नचिन्ह निर्माण होतोय की बाबा आपल्या समाजातील लोकांचं DNA तपासण्याची आवश्यकता आहे. काय म्हणतो मी ह्या ठिकाणी? मी जर प्रकट भाषा वापरत आहे. DNA तपासण्याची गरज आहे. कारण खरोखरच तो बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी आहे काय नाटकबाजी करत आहे ह्याचा विचार करणे गरज आहे. कारण एक ठिकाणी बाबासाहेबांना आपल्याला सांगितलं की बाबा शासनकर्ती जमात आणि प्रबुद्ध भारत, एका बाजूला मी प्रबुद्ध भारत होताना पण दिसत नाही आणि दुसऱ्या बाजूला आपण शासनकर्ती जमात होताना पण दिसत नाही. म्हणजे आतापर्यंत काय झालेलं आहे, संपूर्ण ढोंग निर्माण झालेला आहे. आणि खरोखरच मला सुद्धा त्याचं दुःख वाटतोय. कर्नाटकमध्ये बौद्धांची काय परिस्थिती आहे? कर्नाटकमध्ये 1% सुद्धा बौद्ध नाही. 0.16% कर्नाटकमध्ये बौद्ध आहे. 1% पण बौद्ध नाही. बंधूंनो, 95,310 एवढ्या लोकांचे बुद्धिस्ट म्हणून गॅजेटमध्ये नोंद आहे. पण जे वाढायला पाहिजे होती ती टक्केवारी वाढलेली नाही. आणि त्याचप्रमाणे आपल्या लोकांना हे भेट आहे की बाबा मी बौद्धिझम स्वीकारलो, बौद्ध धर्माचं आचरण केलो, बौद्ध धर्माचा प्रसार करायला लागलो आणि बौद्ध धर्मामध्ये गेलो तर मला आरक्षण मिळणार नाही, हे मिळणार नाही, माझे फॅसिलिटीज जातील. ह्या चुकीच्या गैरसमजुतीमुळे बरेच लोक धर्मांतरापासून अलिप्त आहेत. म्हणून बंधूंनो, मी ह्या ठिकाणी सांगू इच्छितो, आपण शेतामध्ये कशा मशागत करतो तसं आपल्या लोकांच्या मेंदूची मशागत करणं आवश्यक आहे बंधूंनो. आणि मेंदूची मशागत केलो तरच आपण आंबेडकरवाद हा यशस्वी होऊ शकतो, बुद्धिझम यशस्वी होऊ शकतो, पॉलिटिकल अजेंडा यशस्वी होऊ शकतो, इकॉनॉमिक अजेंडा यशस्वी होऊ शकतो आणि एज्युकेशनल अजेंडा सक्सेसफुल होऊ शकतो असे या ठिकाणी मी सांगू इच्छितो बंधूंनो. त्यासाठी आपल्याला खरोखरच फारच दिवस आपल्यापासून हे दिवस निघून गेलेले आहेत. पण येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही. कारण आपण काय करलो आहे, बाबासाहेबांच्यापासून जे बेनिफिट्स मिळते, जे हक्काधिकार मिळतात ते तेवढं घ्यायचं तेवढं समजते. पण बाबासाहेबांचं कार्य कृतीमध्ये करायची आपल्याकडे ताकद नाही, आपल्याकडे हिंमत नाही. त्यामुळं आपला बौद्ध धर्म जे आहे ते पाठीमाग पडत आहे. हे मी ह्या सर्वांना जय भीम.
महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व, प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला, माता रमाई, भीमाई, सावित्रीबाई यांच्या विचाराला आणि इतर सर्व महापुरुषांच्या विचाराला त्रिवार अभिवादन करतो. आज धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यासाठी आपण इथं जमलो आहोत आणि तुम्ही हा दिन साजरा करण्यासाठी इथं एका मेसेजवरती किंवा एका फोनवरती इथं आलात. यामुळं हे समजतं की आपल्यामध्ये बुद्ध धम्माबद्दल किती आपुलकी आहे. ती आपुलकी आपल्यातच का आहे, दुसरे कोण आले नाही त्यांच्यात का नाही, कारण की हे धम्माचं बीज जे आहे हे आपल्या अंगामध्ये आहे, म्हणून आपण इथं आलो आहोत आणि बाबासाहेबांचा विचार आपल्या मनामध्ये आहे. जर आम्हाला बाबासाहेबांचं स्वप्न साकार करायचं असेल तर काय करायला पाहिजे, आम्हाला पहिल्यांदा धम्माचं आचरण करायला पाहिजे. बाबासाहेबांनी 1935ला येवल्या मुक्कामी घोषणा केलेली काय, मी हिंदू धर्मात जरी जन्मलो तर हिंदू धर्मात मरणार नाही. 35 ते 56 21 वर्ष सतत अभ्यास करून बाबासाहेबांनी हा धम्म दिला आहे आणि आज पण आपण या धम्माच्या पाठीमागं जायला मागत नाही. का आपण जात नाही, कुठं कमी पडतो हा विचार आपण केला पाहिजे. स्वतः मी विचार केला पाहिजे. एखादे बनते जर आले तर मला कसं त्यांना नमस्कार करायचं माहीत नाही. का बाबा नाही, कारण की असे सेमिनार कुठं घेत नाहीत. बनते जे आले त्यांनी धम्मदेशना दिली, एका दिवस डोक्यात बसला, गेला, दुसऱ्या दिवशी आम्ही विसरलो. म्हणून हे सतत संत वारा जसं वाहतोय तसं संत गतीनं भारतीय बौद्ध महासभेचं काम चालू आहे. म्हणून थोडंफार एक 4-5 वर्षात तरी मला अभिमान वाटतो की थोडंफार फरक पडला इथं. आम्हाला धम्माबद्दल थोडंसं जाणून घेऊया. काय आहे, प्रत्येकजण म्हणतो की मी बुद्धिस्ट आहे, मी बुद्धिस्ट आहे, बुद्धिस्ट आहे. प्रत्येकजण बुद्धिस्ट आहेतच. भारत देशाचं बुद्धिस्ट आहे म्हटल्यावर भारत देशामध्ये जो राहतोय तो माणूस बुद्धिस्टच आहे. तो कुठल्या धर्माचा वगैरे असला तर ती गोष्ट वेगळी आहे. खरं तो संविधानाचं आचरण करतो म्हणजे तो आपला धम्मिकच माणूस आहे. तर या धम्मामध्ये तथागतांनी काय सांगितलं बघा, चरक भिक्कवे चारिकम बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय आत्ताय हिताय सुखाय देव मनुसानंग देसत्त भिक्कवे धम्म आदि कल्याण मज्ज कल्याण पर्योसान कल्याण. तथागत ज्या वेळेला धम्माचा प्रसार करायला गेले त्यावेळेला भिक्खूंना सांगितले, हे भिक्खूनो जावा, तुम्ही समाजामध्ये जावा आणि लोकांना सांगा काय, तर धम्माचं आचरण करा. हा धम्म आचरण केल्यामुळे तुमचं मंगल होत आहे. त्यावेळेला तथागताने आदेश दिला हा. मग त्यानंतर बाबासाहेबांनी आम्हाला धम्म दिला आणि बाबासाहेबांनी पण आम्हाला आदेश दिला आहे. धम्मदीक्षा घेताना बाबासाहेब संगं शरणं गच्छामी असं मी म्हणणार नाही म्हटले ते. का, कारण की संघ असा आहे, या संघाला मी रिक्वेस्ट करू शकत नाही. संघ कसा पाहिजे, तर जो पूजनीय आहे, जो संघ पूजनीय आहे, प्रत्येक गुणवान आहे, गुणशील आहे, चारित्र्यवान आहे, अशा संघाला मी वंदन करतो, शरण जातो. मग असा संघ आता आहे का?